अशोक खरात विरोधात ईडीचे तब्बल 3,000 पानांचे आरोपपत्र, रिमोटचा साप, 2 लाखांची चिंचेची बी ते 142 बेनामी खात्यांचा पर्दाफाश. धर्माच्या नावाखाली आणि चमत्काराचा खोटा आव आणून निष्पाप भक्तांना कोट्यावधी रुपयांना लुटणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल 3,000 पानांचे अवाढव्य आरोपपत्र दाखल केलं आहे. आणि या आरोपपत्रात भोंदू खरातच्या आजवरच्या काळ्या कारनाम्यांचा पूर्ण लेखाजोखा मांडण्यात आला आहे. तब्बल 30 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. ईडीने आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार अशोक खरात हा स्वतःला भगवान शिवाचा अवतार असल्याचा दावा करायचा. भक्तांवर स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी तो धार्मिक कार्यक्रमांमध्ये हायटेक तंत्रज्ञानाचा गैरवापर करायचा. लोकांवर जादुई प्रभाव पाडण्यासाठी तो रिमोट कंट्रोलने चालणारे कृत्रिम साप वापरायचा. तसेच वाघाच्या कातड्याचा वापर करून आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचा आभास निर्माण करायचा. आणि एवढंच नाही तर महिला भक्तांना गुंगीचं औषध दिल्याचा खुलासा आरोपपत्रात करण्यात आलेला आहे. भोंदू खरातने भक्तांना लुटण्यासाठी फसवणुकीचा कळस गाठला. तो आपल्या अलौकिक शक्तींचे दावे करून साध्या चिंचेच्या बियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांना विकायचा. तसेच खडे आणि मधाच्या बाटल्यांना प्रत्येकी 9 लाख रुपयांना विकून त्याने लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.